आणि हे लाजाळूचं फूल आहे. खरोखरच हे घनदाट जंगल आहे. हे बघा इथं मंदिर लागलंय. आता आपल्याला इथं माकड दिसते, ते तोंडाला काहीतरी झाले. हे हनुमानाचं मंदिर. मगापासून फिरतोय, ते एकदम जंगली भाग आहे. मोबाईलला रेंज नाही. कॉफीच्या बिया आहेत, त्याच्यामध्ये कॉफी असते. मित्रांनो, आपण आता सुब्रमण्यम टेम्पल मधून निघालोय आणि कालच्या रात्री इथं जो घाट होता, तो घाट आणि जंगल स्किप केलं होतं, म्हणजे रात्र होती. त्या घाटातून आता आपण चाललोय आणि खरोखरच हे घनदाट जंगल आहे. तुम्हाला मी दाखवतो आता. मित्रांनो, इथं बघा हे लाजाळूचे झाड आहेत. हातल्यानंतर कसे लाजतायत बघ. महाराष्ट्रात लाजाळू म्हणतात. आणि हे लाजाळूचं फूल आहे. कधी बघितलं नसेल तर बघा. हे बघा इथं छोटेसे पाण्याचे झरे आहेत. ओढा. जंगल बघा किती घनदाट आहे. कूर्गला जाणारा हा रस्ता पूर्ण जंगलातूनच जातो. हा रस्ता तसा पूर्ण सामसूमच आहे. एखादी गाडी क्वचित तुम्हाला दिसू शकते. इथं जर तुम्ही खाली उतरला नाही, गाडीतूनच प्रवास केला, तर भिण्याचं काही कारण नाही. हे बघा इथं मंदिर लागलंय आता आपल्याला. थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला एक हनुमानाचं मंदिर दिसलं इथं. आणि तिथेच बाजूला असे माकडं बसलेली होती. ते तोंडाला काहीतरी झाले. रस्त्यात असणारं हे जे मंदिर होतं, ते हनुमानाचं मंदिर होतं आणि मंदिरामध्ये आरती चाललेली होती. मंदिराच्या शेजारीच थोडं पुढे आल्यानंतर असे छोटे छोटे झरे होते, जे की जंगलातून खाली येत होते. पावसाळ्यामध्ये हे झरे पूर्ण ताकदीने वाहत असणार. जंगलातून थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला ही जंगलातील एक नदी लागली, ज्याच्यावर ब्रिज बनलेला होता. तसेच तिथं काही यूट्यूबर्स होते, ते फोटो काढण्यात आणि व्हिडिओ करण्यात मग्न होते.
18 किलोमीटरवर मिळेल सांगितलेलं. तर आपण आता तिकडं जायचं आहे. तर चला. इथं घर होतं, त्या घरात आपण विचारलेलं. तर चला आता मित्रांनो, आपण आता कुर्गच्या एरियामध्ये मध्ये इथं ह्याच्या मिऱ्याच्या बागा होतात. तर मी तुम्हाला दाखवतो. ओके, हे दिसतंय, हे आत्ता हिरवाई वाळल्यानंतर ते काळं होतं आणि काळे मिरे म्हणतात त्याला. आणि इथं कॉफी पण आहे. हो, ही कॉफी मी दाखवतो तुम्हाला. कॉफीच्या बिया आहेत, त्याच्यामध्ये कॉफी असते. आणि आतमध्ये चॉकलेटची पण हे वेल आहे ती. आणि हे आहे ते खाऊची पानं आहे ती, हे दिसत आहेत ती. ही आहे ती खाऊची पानं आहे, ही कॉफी आहे. आता आपण कुर्गच्या जंगलातून, जंगलच होतं ते, बाहेर आलो आता. आणि मदापुरा म्हणून एक गाव आहे, तिथं थांबलोय. आता इथं थोडं ATM मध्ये पैसे काढतोय आपण. आणि पेट्रोल सुद्धा भरायचं आहे गाडीमध्ये. पुढे कुठे तर पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप भरून आपण पुढं एक कुर्गमधला एक पॉईंट आहे, तिथं जाणार आहोत. मडेकरी म्हणून पॉईंट आहे, तो पाहायला आता जाणार आहे पुढे. जेवढं एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा भरपूर टाइम लागला. 2 तासाचं अंतर होतं, पण 3 तास गेले याच्यामध्ये. रोडच सापडत नव्हते आणि मध्ये जंगलामध्ये रेंज नव्हती, त्यामुळं ते गुगल लोकेशन पण रस्ता काही नीट दाखवत नव्हतं. तर विचारायला सुद्धा एखादाच माणूस रोडवरती होता. शेवटी आपल्याला रोड सापडलाय आणि आपण इथं मदापुरामध्ये आलोय. इथून 30-35 किलोमीटरवर आपण जो पॉईंटला जाणार आहे तो पॉईंट आहे आता. तर चला. आता आपण पोहोचलोय कर्नाटकातील कुर्गमधील मदेकरी शहरामध्ये, जिथे हा मदेकरी किल्ला आपण पाहत आहोत. हा किल्ला 1681 मध्ये मुद्दूराजा यांनी बांधला होता आणि नंतर 1785 मध्ये टिपू सुलतानने त्याचा जीर्णोद्धार केला होता. ह्या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 3 किलोमीटर लांब अशी भव्य ग्रेनाइट तटबंदी, तसेच किल्ल्याच्या आत असलेल्या महालांचे अवशेष, जे कधीतरी कोडव राजांचे निवासस्थान होते. किल्ल्याच्या परिसरात 2 मोठे हत्तीचे पुतळे आहेत, जे टिपू सुलतानच्या कारकिर्दीतील असल्याचे मानले जाते. मित्रांनो, आता आपण आहोत कर्नाटकमध्ये मिडेकरी ह्या थंड हवेच्या ठिकाणी, जिथे आता किल्ला आहे. तो किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो. म्हणजे मी थोडक्यातच दाखवते पुढचे पॉईंट करण्यासाठी. आपण आता तटबंदीवरती उभा आहोत. ही तटबंदी आहे. आणि ह्या साईडनी जुनं बांधकाम आहे. हा किल्ला एका टेकडीवर बांधलेला असून त्याच्या भव्य तटबंदीपासून कोर्गच्या सुंदर हिरव्यागार वनराईचे मनमोहक दृश्य दिसते. मित्रांनो, आता आपण ओंकारेश्वर टेम्पलला आलोय. याच्यामध्ये पण आता हे बंद दिसतंय, मी तुम्हाला दाखवतो तरी. आत्ताच आपण कर्नाटका कुर्गमध्ये मिडेकरी शहरामध्ये मिडेकरी फोर्ट पाहिला. त्याच्यानंतर ओंकारेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेलो, पण बंद असल्यामुळे ते आपल्याला पाहता आले नाही. आता पुढचा मिडेकरीमधला पॉईंट आहे तो आहे व्ह्यू पॉईंट, जिथे की असे सुंदर एक गार्डन बनवले गेले आहे आणि त्याच्या पलीकडेच असणारा सुंदर असा मिडेकरी व्ह्यू पॉईंट आता आपण पाहणार आहोत. सध्या कोर्गमध्ये आहे आणि कोर्गच्या पाठीमागा हा एक गार्डन आहे आणि गार्डन मधून हा असा व्ह्यू पॉइंट दिसतो.
आता आम्ही म्हैसूरला निघालोय. मध्ये हा एक ऍक्सिडेंट झालाय, ॲम्ब्युलन्स थांबली बघा इथं. थोडा स्पीड कमी करा. उभी तो माणूस तर मारून बेशुद्ध पडलाय. जर बेशुद्ध पडला त्याला उचलून घातला ना गाडी. आता येताना आपण आता म्हैसूरला निघालोय कुर्गवरून आणि आता येताना थोडं अंतर पार केल्यानंतर एक ॲक्सिडेंट दिसला. ट्रक, मोठा हेवी ट्रक दिसतोय, कसलं तरी मटेरियल आहे आणि त्या ड्रायव्हरला ॲम्ब्युलन्समध्ये घालून नेलं आहे. ॲक्च्युली कुठं असे डॅश दिलेली किंवा धडकलेली दिसत नाही. मे बी हार्ट अटॅक वगैरे असलं काहीतरी झालं असं मला वाटतंय. तर चला, आय लव्ह कुर्ग बघा, कुर्ग सोडतोय आपण पुढे. आम्ही कुर्गवरून म्हैसूरच्या दिशेने निघालेलो. रस्त्यामध्ये असे आम्हाला हँडमेड कारिगिरी केलेली बरीच दुकाने दिसली. नमस्कार मित्रांनो, हे बघा आता इथं सुपारीच्या बागा आहेत. हे बघा इथं किती छान छान झाडं पण आहेत बघा. मित्रांनो, आम्ही हा पावटा घेतलेला आहे कर्नाटक. आम्ही म्हैसूरला निघालोय आणि कर्नाटकमध्ये जाता जाता हा 40 रुपये किलो प्रमाणे 2 किलो पावटा मिळाला, तो आम्ही घेतलेला आहे. आम्ही छोटीशी शेगडी सुद्धा आणलेली आहे, त्यामुळे आम्ही आता कुठे जागा मिळेल तिथे राईस आणि पावटा राईस आणि याची भाजी करून खाणार आहे. ते पण मी कसं करतोय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि पराठे आम्ही विकत घेतले, ते फक्त भाजून खाणार आहे. एक छोटीशी कढई पण घेतली आहे आता. तर तुम्हाला आम्ही जे ट्रॅव्हलिंगमध्ये जे जेवण करून खाणार आहे ते पण दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता म्हैसूरच्या अलीकडे 20 किलोमीटर एक रूम केली आहे. म्हैसूरमध्ये नाही गेलो आज, अंधार पण पडलेला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लहान मुलं असल्यामुळं आम्ही लवकर रूम घेतलेली आहे. आता त्यांना रूममध्येच आपण जेवण मागवलेलं आहे. हे जेवायला लागलेत बघा इथे. आणि आमच्यासाठी आम्ही इथं तुम्हाला मग असे सांगितलेलं आम्ही हे आणलेलं आहे. आमचं जेवण इथं तयार व्हायचं चाललंय बा, कुकरमध्ये पावटा भात स्पेशल चाललेला आहे आणि मुले इथे जेवत आहेत. मिक्स व्हेज मागवलेला आहे आणि रोट्या खातात. आणि आमचा एक छोटा मेंबर आहे, तो इथं खेळतोय. या मित्रांनो, बघा आम्ही इथे आल्यानंतर आमचा आम्ही जो स्टोव आणलेला, त्या स्टोवरती हा मसाले भात केलेला पावटा भात. बघा हा कुकर आहे. या जेवायला या जेवायला म्हटलं एकदम सुंदर असं भात झालेलं आहे. हॉटेलला पण मान पडते. तर मित्रांनो, आपली आजची जर्नी इथं मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. आता भेटूया उद्या एका नव्या व्हिडिओमध्ये, नव्या प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सपोर्टसाठी सबस्क्राईब करा. भेटू आता उद्याच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.